रामराम मंडळी, काजीरावच्या नजरेचं खूप दिवसांनी मनपूर्वक स्वागत करतो. 3-4 महिन्यानंतर आपण व्हिडिओ टाकतोय किंवा आता व्हिडिओ शूट करतोय. तर भरपूर दिवसानंतरच्या शूटनंतर गॅपनंतर मला असं वाटलं की काय विषय करावा. आपण तुमचा शक्यतो ट्रॅव्हल ब्लॉग जास्त करतो, पण आज जरा म्हणलं काहीतरी वेगळं करावं. आजचा विषय मी असा घेतला की मी आता संगमनेर तालुक्यात एक सेपटकर एक मिसळ म्हणजे कॉम्पिटिशन म्हणलं तरी चालेल मिसळ. आणि असं नाही की काय एक नंबर म्हणजे संगमनेरमध्ये जवळजवळ काय उदाहरणार्थ नावं जरी सांगितली तरी सरस्वती मिसळ आहे, डिसेंट मिसळ आहे, कुदळ मिसळ आहे, परत सोलपेवरामी, दत्तकृपा मिसळ आहे. अशा भरपूर मिसळ आहेत की ज्या एक सेपटकर एक आहे. किंवा संगमनेरमध्ये तुम्हाला मिसळ खाल्ल्यानंतर दुसरी कुठं मिसळ खायची अशी इच्छाच होणार नाही, एवढं भारी भारी मिसळ भेटतं. पण मी एक मागच्या महिन्यात 2-3 महिन्यापूर्वी एक मिसळ ट्राय केली होती. त्याची मला इतकी आवडली की म्हणजे मला असं वाटलं की जगात भारी मिसळ आपण याच मिसळला बनवू शकतो, अशी मिसळ आहे. तर आता आपण तिकडेच चाललो आहे. थोडं आपण तिथे पोचू आता. गेल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पुरेपूर जेवढं दाखवतं तेवढं. खूप दिवसानंतरचा गॅप पडला आहे. आता मी प्रयत्न करतोय की हप्त्यातून 1-2 व्हिडिओ तरी आपण आपल्या पेजला, इंस्टाला आणि यूट्यूबच्या पेजला टाकायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो नसेल तर लवकर करून घ्या. पण मिसळ बाकी एक नंबर आहे. आणि नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमच्या भागात सुद्धा कुठली मिसळ भारी आहे. हॉटेलचं नाव घेऊ टाका जेणेकरून लोकांना पण माहिती होईल की तुमच्या भागात कुठे चांगली मिसळ होती. जसे संगमनेरमध्ये मी काही नावं सांगितले, पण संगमनेरमध्ये सुद्धा असे काही मिसळ असतील की ज्या मी पण ट्राय केलेल्या नसतील. तर नक्कीच तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्रातलं कुठलंही असू टाका. आता कोल्हापुरी मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे, आता संगमनेरी मिसळ आहे, नाशिकची मिसळ आहे. तर आता आपण जवळजवळ आलेलो आहे. मला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात यायचं. अकोले तालुक्यात आल्यानंतर तुम्हाला हा चौक लागेल, महात्मा फुले चौक. चौकातून सरळ पुढं भंडारदऱ्याच्या दिशेने आपण पुढे जायचं. सरळ पुढे जायचं. थोड्याच अंतरावर पुढे आला चौकातून तुम्हाला अकोले तालुक्याचं बस स्टँड लागेल. बस स्टँडपासून थोडंसं पुढे गेलं की बाजार तळ. तुम्ही इथं आल्यानंतर बाजार तळ जरी विचारलं तरी कोणी तुम्हाला सांगेल. स्टँड समोर थोडं पुढे आलं काहीतरी फटाके फोडायला, आपल्या एंट्रीसाठी फटाके फोडू राहिले होते बरं. इथं मस्त ओके, गर्दी काही नाही. बरं झालं नशीब. मस्त ती गाडी लावून देऊया. बाजार तळापासून पुढे आला ना इथं तुम्हाला फ्रेंड्स मिसळ दिसेल. एकदम मस्त जुन्या काळातले बाकडे बसायला मस्त निवांत. चला बाकीचं तुम्हाला आतमध्ये घेऊन आपण पोचलेलं मिसळ. आज गर्दी नाही आहे, गर्दी असते. बरोबर का? हा बरं. इतर ठिकाणी तुम्हाला फारसा विकत घ्यावं लागतं. आम्हाला आल्याला तुम्हाला स्टार्टलो म्हणून डायरेक्ट फारसा असतं. तिकट रस्सा ओके, धन्यवाद. चालतं ते आम्हाला 2 प्रकारचे रस्से. मग तिकट रस्सा होता आणि हा कुठला प्लेन रस्सा ना आपला. हा एक प्लेन रस्सा आहे. विशेष म्हणजे त्या मिसळची खासियत तुम्हाला सांगायची तर भरपूर मिसळ आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला, पण हीच एक मिसळ आहे त्याची हळद मिसळ आहे. म्हणजे टोटल हळदीचा, म्हणजे तुम्हाला स्टार्ट टू एंड खाण्यापासून तो पूर्ण हळदीचा फ्लेवर लागणार. आणि स्पेशल कांदा टोमॅटो आणि पाव. हा मग कधीपासून आहे आपलं? 91पासून. 91पासून जे दोघंच असतात इथं. आम्ही सोचतो असं
कारडे वगैरे, हा तिखट रस्सा, हा तुम्हाला मग असे बोलत असा हळद रस्सा, म्हणजे एकदम सॉफ्ट रस्सा आहे. भरपूर जण मिसळची शॉकिंग आहे, ज्यांना मिसळ म्हणजे वेगवेगळं ट्राय करायचं आवड आहे, नक्की मिसळ ट्राय करा. रस्त्याचं वैशिष्ट्य असं हळदीचं आयवडी आलं घ्यायला टाकलं असेल लागत नाही आणि तुमचं जर सर्दी बिर्दी असेल तर त्या रस्त्याचं जाऊ शकतो. असं गिरायकाचं म्हणणं आहे असं. सुट्टी काय सुट्टी नसते ना, पुढे गाव बंद असलं काय अडचण तरच ना, जर हप्ताभर चालू करते. हळद मिळत आपण घरी जोडतो. हां आपल्या घरचेच आहे. आपण घरी करतो. हां घरी असं म्हणजे काय सुट्टी असेल आमच्या साहेब पण इथे येतात. आहे ना सर सुट्टीमध्ये तालुक्याचं असते पुढे जेवण कार्यक्रम जेवण नाही करत. हां शुक्रवारी आले चांगलं माणसं हां त्रास होत नाही त्यामुळं रस्त्यामुळे आता खा 4 वाजता खा सकाळी 7ला खा तशीच लागतो. मिसळ आहे ना खाल्ल्यानंतर तुमच्या हाताला एवढं हळद पूर्ण हात तुमचा पिवळाच दिसणार, म्हणजे हात धुतल्यानंतर सुद्धा ना तुमच्या हाताला पिवळ सरपणा राहणार तो हळदीचा. नको मिसळ खाल्ली मामांची, मला नाही वाटत मी काही लस्सी खाऊ शकतो, मी का असं वाटतं घरी. समोर इथं मंदिराला एक दर्शन गेलं असं, इथे एक जर कधी आले तर एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे त्याच्या समोरच एक अजून एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे पण नक्की दर्शन जा. त्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की त्याच मुघलांच्या काळात मातीखाली गाडून ठेवलं होतं, म्हणजे भरपूर दिवस गाडलेलंच होतं. एक दिवस असाच कुठला तरी शेतकरी शेती नांगरत होता, तेव्हा नांगराला कळस लागला म्हणून ते माहीत झालं की खाली मंदिर आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण जमीन उकरायला सुरुवात केली तेव्हा समजलं की खाली मंदिर आहे, नाहीतर म्हणजे एवढे दिवस ते गाडलेलंच होतं मातीमध्ये. त्याच्यामुळे एकदा नक्कीच त्या मंदिराला पण दर्शन जा. इथंच आहे, पहिल्या चौकातून तुम्ही राईट टर्न घेतला ना लगेच सिद्धेश्वर मंदिर. हा तिथे कोणाला विचारलं, इथं विचारलं तरी कोणी पण सांगितलं मला. ब्लॉग इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा.